आजचा दिवस उजळण्याची किलबिल ग्रुपच्या बालसेनेला खूप उत्सुकता होती. कारण आज 2-4 गाड्यांमधून पाटील काका, केतकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या किलबिल ग्रुपच्या बालसेनेला घेऊन निखिलदादा, ओंकारदादा, प्राचीताई हे सगळे तळजाई टेकडीवर तारांगण निरीक्षणासाठी जाणार होते. बालसेनेला आजच्या दिवसाची खूपच उत्सुकता होती आणि उत्साहसुद्धा दांडगा होता. संध्याकाळी 7:30-8ला निघून 10 वाजेपर्यंत परतायचे असे ठरले. केतकर काकांनी त्यांच्याकडे असलेला स्टँडवर ठेवता येईल असा टेलिस्कोप बरोबर घेतला होता. आज टेकडीवर छान गार हवा सुटली होती. आकाशामध्ये चंद्राची कोर अजून आलेली नव्हती, पण असंख्य तारे लुकलुकत होते. आधी केतकर काकांनी आपल्या नभांगणाची नक्षत्रे, ग्रहमाला, ताऱ्यांच्या पुंजक्यांमुळे आकाशामध्ये तयार झालेल्या वेगवेगळ्या आकृत्या या सगळ्यांची माहिती गोष्टीरूपाने मुलांना सांगितली. अमावास्येच्या आसपास चंद्राचा प्रकाश कमी असताना आपल्याला लुकलुकणारे तारे जरा जास्त दिसतात. आज तर आकाश स्वच्छ निरभ्र होते. पाटील काका, केतकर काका यांनी मुलांसाठी चटया अंथरून त्यावर निवांत बसून आता नुसत्या डोळ्यांनी 10-15 मिनिटे आकाशाचे फक्त निरीक्षण करायचे असे मुलांना सांगितले. मुलांनो, तुम्हाला तारकासमूह कुठे दिसत आहे का? आपले ग्रह म्हणजे शुक्र, गुरु, मंगळ, शनी हे स्थिर प्रकाश देत असतात. ते काही ताऱ्यांसारखे लुकलुकत नाहीत. आज आपण आणलेल्या छोट्या छोट्या दुर्बिणींमधून या ग्रह तारे, तारकासमूहांची आकाशातील दुनिया पाहूयात. केतकर काकांनी नंतर प्रत्येकाला दुर्बिणीमधून निरीक्षण कसे करायचे हे शिकवले. दुर्बिणीमधून निरीक्षण करताना पश्चिम दिशेकडून सुरुवात करायची. बॅटरीच्या प्रकाशझोतात काही काही मुलांना तर उल्कापात होताना दिसत होते. केतकर काकांनी उत्तर दिशेला स्थिर असलेला ध्रुवतारा मुलांना टेलिस्कोपमधून पाहायला सांगितला. आज मुलांना खगोलशास्त्र याविषयी थोडी तोंड ओळख झाली, पण प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर काहीतरी नवीन अद्भुत निसर्ग पाहिल्याचा आनंद दिसत होता. परतीच्या प्रवासात गाडीमध्ये एकमेकांशी बोलताना मुले थकत नव्हती. आपापल्या घरी परतल्यावर पुढील आठवडाभर तरी मुले या विषयात रममाण असणार आहेत याची प्रत्येक पालकाला चांगलीच जाणीव झाली.